स्वागत तुमचं TV9 मध्ये आणि तुमच्या या लढ्याला यश आलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन देखील। धन्यवाद। जरांगे पाटील, पहिला तुम्हाला प्रश्न आहे की आज म्हणजे तुम्ही अंतरवाली सराटी पासून हे आंदोलन सुरू केलं, मुंबई पर्यंत आणलात आणि मुंबईमध्ये तुम्हाला जो हैदराबाद गॅझेटचा GR हवा होता तो सरकारने अखेर काढून दिला। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? आज काय वाटतं तुम्हाला? मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी तो आनंदाचा दिवस आहे की जे शक्यच नव्हतं, जे होणारच नव्हतं आणि होऊ पण देणार नव्हते, तो GR निघणं गरजेचं होतं आणि तो गरीब मराठ्यांच्या पोरांना लढून मिळवला। गरीब मराठ्यांचे पोरं मुंबईत गेले, गरीब मराठे आणि मी आम्ही दोघांनी मिळून जो गरिबांच्या एकजुटीवरती GR निघाला, त्या GRमुळं अर्धा महाराष्ट्र परेशान की असं का केलं, तसंच का केलं। काही आमचे पण येतं, काही ते पण गरीब मराठी कोण बोलायचं तर मराठ्यांच्या विरोधात बोलतात। परंतु अंतरवलीत आज दिवाळी आहे, कारण इतके खुश गाव झालं आणि या गावचे इतके आभार मानतो मी की रक्त सांडूनसुद्धा ह्या गावच्या लोक, या गावच्या माऊल्या ह्या ताकदीनं उभा राहिले की समाजाला न्याय मिळावा म्हणून। आणि हीच प्रेरणा राज्यभर गेली की जर महिला गप्प बसायला तयार नाहीत तर महाराष्ट्रातले 7 करोड मराठी गप्प का बसायचं। सगळेच एकजुटीनं उठाव केला आणि आज गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण झालं। आज सुखी समाधानी लेकरं व्हायला लागले। मराठवाडा त्या GRमुळं 100% सगळ्याचे सगळा आरक्षणात जाणार आहे, कारण ज्याच्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये जे आमच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारावर ज्याची कुणबी नोंद नाही आहे त्यांना सगळ्यांना आता प्रमाणपत्र दिले जाणार आहे। आणि आमचं सरकारला म्हणणं आहे की मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबरला, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू करा। किमान मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यात किमान हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे, नोंदी निघाल्या त्याच्या आधारे नाही, हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदीच्या आधारे मराठ्यांची नोंद नसलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं तर सुरुवात करा। चांगलं वेळ आली, चांगली संधी आली मुख्यमंत्र्यांसुद्धा त्यांच्या हातानं एखादं प्रमाणपत्र द्यायची वेळ 17 सप्टेंबरला आहे आणि त्यांनी ते काम सुरू करावं असं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे। आणि मला तरी वाटतं आता एकदा फडणवीस साहेबांनी रक्त सांडलंय आमच्या मायमावल्यांचं, पुन्हा या समाजाचा ते आता अपमान करतील असं आम्हाला वाटत नाही। तसं जर झालं तर महाराष्ट्रात नेता फिरणं मुश्किल होईल। जरांगे पाटील, त्यामध्ये GR मध्ये काही त्रुटी होत्या साधारणतः अशा, तर त्या काही दूर करण्यात आलेल्या आहेत सरकारकडनं? त्यांनी शब्द दिलाय काय त्या त्रुटी असतील तर काढू, पण काय असतं माहितीये का, आपण एखादी जमीन घेतली आणि तिथं जर आऊत हाणायला लागलो, आपण नांगरायला लागलो तर लक्षात येतं शेतात मुळी कुठं आहे का, खाली दगड आहे का काय, नंतर ते काढता येतं। तुम्ही एक आडी ओळ सुद्धा शासनाच्या रेकॉर्डवर नव्हती आमची, महाराष्ट्र सरकारवर आमची ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला। आमचा डाटा सगळा तेलंगणा राज्यात, आम्ही राहतो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठ्यांचे किमान इथं महाराष्ट्र सरकारजवळ नोंद तर पाहिजे किमान। आता ते तरी झालंय की एक GR झालाय म्हणून मराठ्यांना आता पक्की एक बाजू झाली इथली मराठ्यांची। त्यामुळे वेळ जरी काय असलं तरी सरकारने शब्द दिला आपण सुधारित GR सुद्धा काढू, काय अडचण नाही। पण आमच्यातल्या काही श्रीमंत मराठ्यांना दमच निघत नाही। गरीब मराठ्याचं कल्याण व्हायला लागलं, त्यांनी तर काय आयुष्यात मिळवून दिलं नाही। पण माझ्या मराठा समाजाला माहिती की जे आता बोंबलते, जे गैरसमज करतात हे श्रीमंत मराठी आहेत, राजकारणाशी निगडीत आहेत, यांचे घराणे मोठाले आहेत, यांना पहिल्यापासून मराठ्याचं काय देणं घेणं नव्हतं, गैरसमज पसरणंच यांचं काम आहे। हे माझ्या गरीब मराठ्याला माहिती आहे। गरीब मराठ्यांनी काय ओळखलं ताई माहितीये का, की जे बोलतोय, जो GR विषयी गैरसमज पसरतोय, याने आतापर्यंत समाजाला काय दिलं? थोडं थोडं खाणे दिलं का? थोडं थोडं नाही, उली उली नाही, सरसकट नाही, काहीच नाही। मराठ्यांना वाटतं किमान मनोज जरांगे पाटील गरीबाचं पोरगा आपल्यासाठी लढतंय ना, थोडं थोडं कवायना दिलंय। 3 कोटी कवायना मराठी आरक्षणात घातले, यांनी थोडं बी नाही दिलं या बोलणाऱ्यांनी, नुसतेच मीडियात बोलतात आम्ही काही ना काहीतरी केलंय ना म्हणून समाज खुश आहे। आणि आता तर 100% मराठा समाज आरक्षणात घातलं हो, आता टेन्शनात नाही राहील, आम्ही लय खुश आहेत आता, हो दे काय व्हायचं आता।